हे वेगळी आहे. हिंदू या शब्दाची व्याख्या अशी आहे, हिंदू म्हणजे आपल्या हिंदुस्थानात राहणारा हिंदू आहे. प्रत्येकाच्या जातीपुढे हिंदू लागलं म्हणजे तो हिंदुस्थानातला आहे. आणि नंतर जात चिटकली का तुम्ही येतानाच कपाळावर जात लिहिली होती. नंतर लोकांनी त्याच्या त्याच्या हितासाठी जाती पाडल्या, ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार जाती पाडल्या. तुम्ही आजही पहा, कुठलेही दाखले उघडून पहा, कुणाचाच इतिहासात एकाचा विनंबर असा लागत नाही की ज्याच्या कपाळावर जात लिहून आली. माया दिसती का मुसलमान आहे म्हणून? नाही, म्हणजे एकच आहे ना. लक्ष देऊ नाही का? आभाळाची आम्ही लेकरे, ए काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, माणुसकीनं प्रेम करावे. संत वेगळा नाही आम्हा, पंत वेगळा नाही. हे जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. खऱ्या अर्थानं हे ती कळवळ्याची जात आहे. आणि जात सांगू का तुम्हाला, तिला माणुसकीची जात म्हणतात, जी श्रेष्ठ आहे. जे का रंजले गांजले हे त्यासी म्हणी जो आपुले, तोच साधोळ खावान देव तिथेचे जाणावा. आई, तुमची माणुसकी जात नवरात्रात दिसती बरं का. नवरात्रात 9 रंगाच्या साडी घालणं म्हणजे नाही माणुसकी. आपल्यातली एखादी साडी गोरगरीबाला देणं म्हणजे खऱ्या अर्थानं नवरात्र आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांनी प्रतिज्ञा केली. मग खरं सांगा, ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली, पण खरंच कळली का? अजून अशी लोक आहेत ज्यांच्या घरी ज्ञानेश्वरीच नाही. लक्ष देऊ नाही का? सांगायचं तात्पर्य काय, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला मिळाला, पण तो खरंच कळाला का? काय जी ज्ञानेश्वरी आहे, लक्ष देऊ नाही का ना सज्जन हो, ज्ञानेश्वरी मिळाली पण जो आज्ञे वर्ग आहे त्याला कळाली नाही वर्ग. प्राज्ञ आज्ञा करतात आणि सुज्ञ प्रतिज्ञा करतात. आज्ञांकडून अवज्ञा होते, काहींकडून ज्ञानेश्वरीची अवज्ञा झाली म्हणून तिसरा वर्ग आज्ञा आहे. मग एकच प्रश्न या अभंगात अजून 2 प्रश्नाचं उत्तर विचारतो आणि खऱ्या अर्थानं पुढे जाईल. पहिला प्रश्न असा आहे की खऱ्या अर्थानं तुकोबार आहे प्रतिज्ञा करताना, पण तुकोबार आहे तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही अभ्यास पूर्ण केलेला आहे, खऱ्या अर्थानं तुम्ही अभ्यासू संत आहात. पण तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी ज्यांनी या भूलोकात, इथं मृत्यू लोकात किंवा त्रिभुवनात ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केल्या त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का नाही, हा अभ्यास तुमचा आहे. कुणी कुणी प्रतिज्ञा केली हो? तुकोबार कसं काय म्हणतात घेईन मी जन्म, त्यांची कसं काय पूर्ण होईल? अहो लय मोठे मोठे आले त्यांनी प्रतिज्ञा केल्या. कोण कोण आलं इथं ज्यांनी ज्यांनी रावणासारखे आले ज्यांनी प्रतिज्ञा केल्या. स्वतः श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी प्रतिज्ञा केली. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, झाली का पूर्ण? भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. चला जरा मोठ्या यादीत येऊ आपण आता. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र हाती सांगीन 4 गोष्टी युक्तीच्या. पण खऱ्या अर्थानं आपल्या हितासाठी सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं भगवान परमात्म्याला. हे पांडवांच्या रक्षणासाठी घ्यावं लागलं चक्र हातात. प्रतिज्ञा केली, पण श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची प्रतिज्ञा मोडकळीस आली. अजून सोपं सांगू का? रावणाने प्रतिज्ञा केली, त्यांची पूर्ण झाली का? तुकोबाराय करतात अजून लय लांब आहे. रावण तो कुठला आहे? रावण म्हणजे साधा आहे का? 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती, ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोने, सोनेवालो इधर देखो, ज्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोने, ज्याच्या 28 कोटी भिंती सोन्याचे आहेत, आणि आपलं 5 तोळ्याचं लाकडी घातल्यावर गुंड्याला होत नाही. आपलं कुठं वैभव आहे रावणासमोर? रावणासारख्यांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा? आभाळाला शिडी लावील, खारा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. झाली का पूर्ण? नाही झाली सज्जना हो. रावणासारख्यांच्या पूर्ण नाही झाल्या. आणि तुकोबा तुम्ही कसं काय म्हणता घेईन मी जन्म? तुकोबाराय सांगतात, रावणाने प्रतिज्ञा केली, देवाने केली आणि भीष्माचार्यांनी बी केली, पण माझी प्रतिज्ञा वेगळी आहे. माझी प्रतिज्ञा काय? घेईन मी जन्म याजसाठी देवा. माझी प्रतिज्ञा जगत उद्धारासाठी आहे, तुझी चरण सेवा साधा. ज्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः आहे, माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, हे लाखातलं वाक्य सोबत घेऊन जा. संतोष महाराज, माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, पण परमार्था संबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे, जो सर्व मनोरथ तुका म्हणे घालू तयावरी भार आणि बाहू हा संसार दिवा पाहिजे. हे धर्मवीर शंभू राजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. ही साधारण भूमी नाही. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आमचा जन्म या भारतात आणि या महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्रात जन्माला यायला भाग्य लागतं सज्जनो, भाग्य लागतं. आणि महाराष्ट्र असा आहे, खरंच बलाढ्य आहे, खरंच बलाढ्य आहे महाराष्ट्र. का सांगितलं तुम्हाला छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे ही नावं का सांगितली सज्जना? लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज थोडेच कीर्तनात सांगायचे असतात. बरेच जण टीका करतात नंतर, गुरुजी असं वाटत असेल तुम्हाला हे चॅलेंजिंग काम आहे. एखाद्या वेळेस एखादा फोन आला ना, म्हणले महाराज वारकरी संप्रदायाची
प्रातस्मरणीय जगन्नाथ अण्णा पवारांचं वाक्य, शिवचरित्र हा कीर्तनाचा विषय नाही, पण कीर्तनातील एक विषय नक्की असावा. कीर्तनातील एक विषय छत्रपती नक्की असावे. का तर राजे होते म्हणून तुम्ही तिथं बसलात आणि मी इथं कीर्तन सांगतोय. राजे नसते तर हा नवरात्र महोत्सव आम्हाला साजरा करता आला नसता. का नसता आला? कारण आमच्या आई जगदंबेची, आमच्या भवानी मातेची मंदिरं ज्या सैतानाने उद्ध्वस्त केली ना, राजांनी त्या सैतानाला उद्ध्वस्त केलं होतं. म्हणून राजे महत्वाचे आहेत. म्हणून आम्ही अंतकरणातून, आम्ही तळमळीतून, आम्ही कळकळीतून राजा सांगितलं पाहिजे गड्या. मग मला एक प्रश्न पडतो, मग आमचा राजा आम्ही नाही सांगायचा तर मग सांगायचा कोण? आमचा राजा आम्हीच सांगितलं पाहिजे गड्या. व्यासपीठ विचारमंच कोणताही असेल. आज या कीर्तनात सांगत असताना अंगावर शहारे येतात. मी नेहमीच सांगत असतो, दाढी अफजल खानाची नाही, राजेंच्या मावळ्याची दाढी. जात धर्माचा विचार नाही सज्जन हो, पण ही संस्कृती भारताची लई मोठी आहे. शहाजहान म्हणजे खऱ्या अर्थानं औरंगजेबाचा बाप बरं का, पण औरंगजेबाच्या बापाला औरंगजेब एवढा क्रूर होता. आपण भारतीय, आपण महाराष्ट्रीयन का ग्रेट आहे सांगतो तुम्हाला. सहज थोडं कीर्तनाच्या बाहेर आलोय फक्त. येणारे सत्य संकल्पाचा दाता नारायण. एवढा क्रूर होता औरंगजेब, त्यांनी स्वतःच्या बापाला कैद करून ठेवलेलं. फक्त अर्धी भाकरी द्यायची ठरलेलं, एवढंच द्यायचं बापाला. पाण्याच्या ग्लासात पाणी मोजून द्यायचा, एवढंच पाणी प्यायला मिळणार. खऱ्या अर्थानं शहाजहानने सांगितलं, म्हणले अरे तुझ्यासारखा पोरगा जन्माला नसता आला तरी आम्ही हे झालो असतो. अरे काय म्हणले तुझ्या पुढून आम्हाला मिळालं? ते म्हणलं, औरंगजेब म्हणला तुम्हाला ही शिक्षा आहे म्हणले. औरंगजेबाचा बाप त्याला सांगतो, औरंगजेब ह्या जन्मात काही 7 जन्म जरी घेतले ना तरी भारत आणि महाराष्ट्रावर तुला कधीच राज्य नाही करता येणार. त्याला प्रश्न पडला, माझा बाप संशरणार डेव ठेवली शहाजहानच्या. आणि मग विचारलं शहाजहाननी का, मग विचारलं औरंगजेबाने का नाही करता येणार? अरे पोराला तर असा कसं काय आशीर्वाद देता, शाप देता का पोराला तुम्ही? अरे मी लढतोय ज्याच्यासाठी. शहाजहाननी सांगितलं, भारत आणि महाराष्ट्र ती भूमी आहे, अरे जिथं मला सांग पोरा, अरे तू मी जिवंत असताना मला पाणी किती द्यायचं ते मोजून घेतो, पण भारत आणि महाराष्ट्र भूमी अशी आहे जिथं श्राद्धाला बी बापाला पाणी पाजतात. बघा ना, जिथं 2 थेंब पाणी टाकावं लागतं इथं पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गया वर्जन आणि फिटले पित्रांचे ऋण. ही महाराष्ट्राची भूमी आहे गड्या. आणि तुला कधीच तू महाराष्ट्र घेत, उभ्या हयातीत औरंगजेबाला महाराष्ट्र घेता नाही आला, नाही भारतावर राज्य. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्यावेळेस विचारलं ना महाराष्ट्र इंग्रजांना विचारलं ना, ज्यावेळेस इंग्रजांनी सांगितलं आम्हाला भारतावर राज्य का करता आलं, आम्हाला महाराष्ट्रात का येता आलं, महाराष्ट्र सगळ्यात वेगळं चॅलेंज होतं. कारण का, महाराष्ट्र आम्ही मराठ्यांकडून घेतला. लक्ष देऊ नाही का, ते लई मोठं चॅलेंज होतं. डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मुघल आले, आदिल आले. अरे किती लोकांनी थया थया नाचले या छाताडावर आमच्या. मग आम्ही का सण, मग आम्ही त्यावेळेस सण केलं ना, मग आता आम्ही प्रबोधनातून मांडलं पाहिजे. आम्ही कीर्तनही केले पाहिजे, आम्ही संतही मांडले पाहिजे. पण संत सांगत असताना, संत सांगायला आम्ही ज्यांच्यामुळे उभं राहिलो ना, ते राजे पण आम्ही कीर्तनात मांडले पाहिजे. आम्ही जन्माला आलो ना, पण आमची प्रतिज्ञा आम्ही नाहीच पूर्ण करणार. आमची प्रतिज्ञा देवासाठी, मग देव पूर्ण करेल आमची प्रतिज्ञा. देवाकडे सोडलं. कधी कधी अशी वेळ येते ना, सज्जनाओ, इतकी संकट आयुष्यात येतात ना, असं वाटतं इतकी संकट आली आता तुटून जातो माणूस. पण एक लाखातलं वाक्य बोलू, संकट तुमच्या यशाची उंची पाहायला येतात, की अडचणीत कसा उभा राहतो. हा अडचणी आल्यानंतर हा ढासळतो का खरंच उभा राहतो. संकट तुमच्या यशाची उंची वाढवायला येतात. तुमच्या अडचणीची उंची जरी वाढली तरी खऱ्या अर्थानं संकट जरी वाढली, ज्यांनी संयम जीवनात ठेवला ना, त्यांनी संकटावर मात केली, लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या आयुष्यात संयम आहे, खऱ्या अर्थानं त्यांनी संकट सोडली बरं का, संपली संकट. एकदा आई दुर्गा मातेच्या चरणी, आईच्या चरणी संकट टाकली ना, आई आता तूच बघ, आता आम्ही संपलो, आमच्याच्यानी नाही होत. आणि मग देव आपल्याकडे येतो संकट घ्यायला. ज्यावेळेस सगळे मार्ग संपतात ना, आणि मग विठोबा एक मार्ग आहे. ज्याची आई गेली ना, त्याने आळंदीत महावैष्णव माऊली ज्ञानोबारांकडे जावं, आणि ज्याचा बाप गेला ना, त्याने पंढरपुरात विठोबाकडे जावं. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आम्ही येतो बी देवाच्या बरोबर आणि जातो बी देवाच्या बरोबर. ते म्हणू शकतात घेईन मी जन्म, आपण नाही म्हणू शकत सज्जनाव. देवाच्या हातात बी नाही. देव म्हणतो आणियला रूपावळे करून खळी हरिदासी. देवाला दुसऱ्याच्या इच्छेने अवताराला यावं लागतं, पण तुम्ही आम्ही यावंच लागतं. आणि संत स्वतःहून येतात, ते स्वेच्छा प्रारब्धात आहे. म्हणून गमतीने म्हणलो, आपण वाट्यावर उभं राहून म्हणायचं नाही घेईन मी जन्म. आपण म्हणू शकतो का घेईन मी जन्म? सखळांशी येथे आहे अधिकार.
माझ्या वडिलांनी एकनाथ काका मला एकच शिकवण दिली, ज्या दिवशी फेटा बांधला ना त्या दिवशी एकच सांगितलं कीर्तनाला उभं राहताना, ज्या दिवशी तू श्रोत्याला दुखवशील ना त्याच्या दुसऱ्या दिवशी परत कधीच फेटा बांधायचा नाही, कधीच बांधायचा नाही. म्हणजे आजपर्यंत आज तगायत कीर्तनात 14 वर्ष झाली व्यासपीठावर उभे सज्जन आहो, आजपर्यंत रेकॉर्ड आहे एकाही श्रोत्याला दुखवलं नाही. आणि मी माणसं एवढी मोठी जोडलीत. लोक म्हणतात महाराज तुम्ही मुस्लिम आहे म्हणून तुम्हाला लई तारख आहेत, अजिबात नाही. माझ्या कीर्तनाची क्वालिटी बी तशी. सहज कीर्तन सोडलंय मी, सहज पहिले अभंग. असं नाही समाज रक्ताला आलंच हो, कशासाठी मानायचं आम्ही. हा ठीक आहे, तुम्हाला आश्चर्यचकित वाटत असेल की मुस्लिम व्यक्ती कसं काय कीर्तन करू शकेल. ते जेनेटिक मध्ये असावं लागतं, जेनेटिक मध्ये असावं लागतं. माझे आजोबा भजन म्हणायचे, आजोबांच्या साथीनं माझे वडील तिथपर्यंत गेले, त्या नादानं भजन म्हणायला लागले, कीर्तन करायला लागले. वडिलांना कधी भजनातून हाकलून दिलं ना, सदानंद गुरुजी आळंदीकडे गेले. गुरुजी म्हणले हा जाणीव सानीव ज्ञानेपण सोडून जातीचा अभिमान, जो माझा होय अनन्य शरण वैष्णव जाण तो माझा. आणि या एका ओळीवर खऱ्या अर्थानं कीर्तनाला सुरुवात केली. आमचं लई भारी गड्या, 200 रुपये 100 रुपये आणि 50 रुपयावर कीर्तन करावीत, पायी चालत जाऊन कीर्तन करावीत, तिथंच मुक्काम करायचा. ती थंडी हातरुनन पांघरुनन ती आमटी प्यायची, ती वेगळी दिवस होते. आता आम्हाला म्हणजे कोरा चहा लागतोय, चांगलं लागते, थोडं लिंबू पिळा, थोडं आलं टाका. महाराजाचा थाट काय थोडा वेळ तवा, स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे त्याला. आणि तरी ते कीर्तनाला त्याच्या पद्धतीनेच कीर्तन करणार. सांगायचं तात्पर्य काय की जसे जसे दिवस बदलत गेले, काळ हा बदलत गेला. ही जुनी माणसं यांचं जीवन वेगळं होतं. आता काका ही अशी माणसं अजून 20-25 वर्षांनी दिसतील का नाही समोर, अवघड आहे हो. इथं तरुणांना आणणं लय अवघड होणार आहे. म्हणून मला असं वाटतं तरुण कीर्तनकार व्यासपीठावर उभे राहिले पाहिजेत. आज आम्ही इथं कीर्तन करतो ना, अरे नव्हतो, आमची सायकल उभायसायची पण पात्रता नव्हती, पण माऊली ज्ञानोबा तुकोबारांच्या वाङ्मयामुळे आज आम्ही इथं बसलोय, इथं कीर्तन करतोय, तुम्ही आमची कीर्तन ऐकताय. अरे एसीच्या गाडीतनी आम्ही फिरतोय. काय देवा अजून संतांनी आम्हाला, अजून काय मिळावं आम्हाला, आणि काय सापडवायचं तरी काय. ज्याचा पैसा धर्माच्या कार्यात गेला ना तो कितीतरी पटीनं वाढला. म्हणून धर्माच्या कामात दिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज मग तुम्ही काय देता हो, नुसतीच पाकिटं घेऊन जाता. प्रश्न पडला एका श्रोत्याला, म्हणला तुम्ही त्यांचं सांगताय पण स्वतःचं सांगा, तुम्ही काय दिलं धर्माच्या कामात. आम्ही काय दिलं काका सांगू, आम्ही आमचं तारुण्य इथं गमवतोय. आम्ही प्रवासात दिवस रात्र प्रवास करतो ना, आमची लेकरं बाळं बायका पोरं आमचे आई वडील आमची घरी डोळ्यात तेल टाकून वाट बघतात, माझं पोरग 2 वाजता येईल 3 वाजता येईल. मला सांगा ज्या दिवशी पोरगच घरी नाही जाणार, हे संपलं तारुण्य आमचं परमार्थासाठी. अशी किती माणसं गेली गड्या. हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हे बोललंही पाहिजे. म्हणून हा जन्म कशासाठी, मुद्दामून अभंग घेतला, घेईन मी जन्म याचसाठी देवा. संत स्वतःहून आले आणि स्वतःहून गेले. ज्यांच्या सामर्थ्य होतं स्वतःहून यायचं ते तुकोबार आहे. अभंगाच्या पहिल्या वा
सावया क्या बात क्या बात ताली वाजवा, ताली, तुझी चरण से तुझी चरण से पाठवून काय हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुमच्या शिरांना सातल्या तशा पिळे पिळे मारत असते मला तर वाटतं. कसलंय का काय डेडिकेशन आहे परमार्थात. जो होयगा होयगा. मी बी असं छत्रपती सांगायला लागलो मी बाणतच नाही राहत. खाली बसतो हातपाय थरथर कापत असतात. एक म्हणलं हरगड्या कधी असं बोलता बोलताच काय झालं हार म्हणलो हिथं मारायला एवढं भाग्य आहे आपलं तवा. ताजुद्दीन महाराजांसारखी माणसं गेली या गादीवर. अरे ही पवित्र आधी आहे तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थ काय चैतन्य निर्माण झालं इथं. घेईन मी जन्म याचसाठी देवा आई तुझी चरण सेवा साधाव्या देवा. अरे तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी जन्म. आम्हाला इतकी आवडती ना देवा तुझी सेवा. या जगात तुझ्या सेवेपेक्षा आम्हाला काहीच आवडत नाही रे देवा. आम्हाला तुकोबार आहे तुम्ही आधी बी जन्माला आले त्यावेळेस साध्य नाही झाली का. तुकोबार आहे सांगता साध्य झाली पण देवाची चरण सेवा हा आमच्या आवडीचा विषय. माणसाला ज्याची आवड आहे ना ती माणसाला वारंवार करावीशी वाटते. शेतात गेलो आपण मस्तपैकी समजा ट्रिपला गेलो बसलो झाडाखाली जेवायला. एक पदार्थ असताना जेवणाला लई चव असते वारंवार खाऊशी वाटतो. कोणतं सांगा भाऊ किती हुशार आहे चंदनगर खराडी. एक पदार्थ जरा थोडा क्ल्यू देऊ का तुम्हाला. हे का असं थोडं उचलते थोडं चाटते परत खाली ठेवते थोडं चाटते. लोणच्यावाल्यांसाठी टाळे वाटतो. करेक्ट उत्तर आहे लोणचं. एकदम बरोबर आहे. लोणचं कसे ते असं थोडं तोंडात घालते परत खाली ठेवते परत त्या पाण्यात घालून त्याचा खिच करून खाते. म्हणजे लोणचं आवडीचा पदार्थ आहे ना तसं तुकोबाराय सांगतात देवा हे आई अरे तुझी चरण सेवा ही आमची आवडीची सेवा आहे. आम्ही किती जरी वेळा जन्माला आलो ना तरी आम्ही चरण सेवेपर्यंत जाऊ. पण तुकोबाराय अरे इथं यायचं पण इथं येणं सोपं आहे का. इथं येणं सोपं नाही ना कुणी बी नाही येऊ शकत इथं. तुकोबाराय सांगतात तसं नाही. आम्ही मोक्षावर जरी गेलो ना पण मोक्षावर जात असताना एक याला शास्त्र आहे पहा. थोडं वेदांत प्रक्रिया सांगतो. एकदा माणूस मोक्षावर गेला ना काका परत खाली नाही येता येत. मोक्षावर गेलेला व्यक्ती परत मृत्यू लोकात येत नाही. कारण मोक्षावर गेल्यानंतर वृत्ती संपून जाते आणि वृत्ती जर संपली तर जन्म मरण नाहीये. पण तुकोबाराय तुम्ही मोक्षावर गेले आणि मोक्षावरून कस काय बोलता घेईन मी जन्म म्हणजे वरून कस काय खाली. आता पहिलीतला दुसरी तिसरी चौथी टिके बरोबर आहे का चौथीतला परत पहिलीत येईल म्हणजे मोक्षावर जाऊन परत मृत्यू लोकात कसं काय उडी टाकताय. तुकोबाराय सांगतात मी मोक्षावर गेलो हेही बरोबर आहे आणि मी जन्माला येणार हेही बरोबर आहे. लक्ष देऊ नये का अगदी बारीक कान करा. मी मोक्षावर गेलो हेही सत्य आहे आणि मी जन्माला येणार हेही सत्य आहे. तुकोबाराय एका वेळेस दोन्ही गोष्टी नाही घडत. एकच काहीतरी सांगा. तुकोबाराय सांगतात तसं नाही. आम्ही मोक्षावर गेलो ना पण मोक्षावर गेले असताना आम्हाला अजून एक टोक गाठायचं होतं म्हणून आम्ही इकडे खाली येणार होतो. तुकोबाराय आमच्या सर्वसामान्यांना सांगा तुम्ही मोक्षाच्या वरती असं कुठलं टोक आहे की जिथं तुम्हाला जायचंय जिथं आम्ही बी जाऊ. तुकोबाराय सांगतात त्यासाठीच मी सांगतो ऐका. मोक्षावर गेल्यानंतर आम्ही काय केलं आम्ही देवाच्या चरणाजवळ प्रार्थना केली देवा आमची वृत्ती जर नष्ट झाली तर आम्हाला जन्माला नाही येता येणार आणि आम्हाला जर जन्माला नाही येता आलं तर आम्हाला तुझी भक्ती नाही करता येणार. कारण भक्ती हे मोक्षाच्या वरचं टोक आहे. लक्ष देऊ नाही का. हा मोक्षाच्या वरती जायचं असेल तर मृत्यू लोकात येऊन भक्ती करावी लागेल. त्याचं नामस्मरण करावं लागेल परमार्थ करावा लागेल. तर तुकोबाराय हात जोडून देवाला सांगतात देवा एक काम कर ना आमची वृत्ती तशीच ठेव आणि वृत्ती सहित मला तुझ्याकडे ठेव. वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी. देवा मला वृत्ती सहित तसंच ठेव शाबूत. माझी वृत्ती नष्ट करू नको. आता मी मृत्यू लोकात जातो तुझं नामस्मरण करतो तुझी भक्ती करतो. का करतो माहितीये देवा मोक्षावर जे फील नाही ते भक्तीत फील आहे. मोक्षात जो आनंद नाही तो भक्ती करण्यात आनंद आहे. आता इथं नवरात्रात 9 दिवस किती आनंद आहे. मोक्षावरच्या टोकापेक्षा भक्ती उच्च ठिकाणी टोक आहे. आज आपण भक्तीच्या मार्गावर आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे आम्ही मोक्षाकडे गेलोच
पण आम्ही मोक्षाच्या वर छटोका व्याज. मग काय करू तर हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालीन लोटांगण महाद्वारी या 3 प्रकारे देवा आम्ही तुझी सेवा साध्य करू. देव सांगतायत चालेल तुको बरं आहे. हरिनाम कीर्तन काका एकच प्रश्न राहिला कीर्तनातला, हरिनाम कीर्तन करू म्हणजे देवा तुझी चरण सेवा. बरोबर आहे. संतांचे पूजन आणि घालीन लोटांगण महाद्वारी. बघा बरं काय का लोटांगण महाद्वारात घालणं आणि देवाची पूजा करणं या 2 गोष्टी ठीक आहेत, पण संतांची पूजा ह्यात कुठे बसती तवा? हे 30,000 विरोधात येतंय ना गणित. तुझी चरण सेवा साधावया आणि संतांचे पूजन म्हणजे कान फाडीत मार मिळली चंदनगर खराडीला आणि माफी मागाय गेला कात्रजला. नाही लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे आजार एकाला, इंजेक्शन दुसऱ्याला, पथ्य तिसऱ्याला आणि गुण चौथ्याला. म्हणजे सेवा करायची तुझी चरण सेवा साधावया, देवा तुझ्या चरणाची सेवा. मग संतांचे पूजन कसं काय तुकोबाराय म्हणतात? तुकोबाराय सांगतात संतांचं पूजन असं आहे की जर तुम्ही घरात देवाची पूजा करत असाल आणि त्याच वेळेत त्याच क्षणाला जर संत तुमच्या दारावर आले तर तुम्ही काय करा, सांडोनिया पूजा ध्यान जो संतांशी घाली लोटांगण तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. संतांची पूजा ही देवाच्या पूजेला जाऊन मिळते. म्हणून खऱ्या अर्थानं जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. एकदा वारकरी संप्रदाय भजन करू आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं नामस्मरण करू. पहा सगळ्यांनी भजन म्हणा, त्याला जोडूनच विठोबार म्हणणार सगळे भजन. इथं कुणाला वाटलं उठून नाचावं तर नाचू बी शकतंय. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा